बघा मला एकाने प्रश्न विचारला, नीट ऐका, मला एकाने प्रश्न विचारला, महाराज वारीला गेल्यावर देव भेटतो का? काय प्रश्न विचारला? वारीला गेल्यावर देव भेटतो का? मी म्हटलं देव भेटतो का नाही आले नंतरचा प्रश्न आहे, पण आनंद मात्र नक्की मिळतो आणि आनंद हेच देवाचं स्वरूप आहे. आनंद सच्चिदानंद हे भगवंताचं स्वरूप आहे. देहाला विसरणं म्हणजेच भगवंताची भेट होय आणि देहाला विसरण्याची ताकद फक्त पंढरपूरच्या वारीमध्ये मार. पंढरपूरच्या वारीमध्ये ताकद आहे महाराज, बाकी कुठं ताकद नाही. देहाला विसरणं आणि देहाला विसरणं म्हणजेच भगवंताची भेट आहे महाराज. हो, संस्कृतीचं प्रतीक म्हणजे पंढरीची वारी, एकात्मतेचं प्रतीक म्हणजे पंढरीची वारी, ज्ञानोबऱ्यांचं ज्ञान आणि तुकोबऱ्यांचं वैराग्य म्हणजे पंढरीची वारी आणि भारताची संस्कृतीची ओळख म्हणजे पंढरीची वारी. म्हणून सुका लागी जरी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय. प्रत्येक जण सुखाच्या माग सुख काय मिळत? महिला मंडळ सुख काय मिळत नाही मिळत. तुम्हाला सांगतो कारण ऐका. नियतीला दिवस गेले नियती बाळांत झाली. वाक्य नीट ऐका महिला मंडळ. नियतीला दिवस गेले नियती बाळांत झाली, तिला जुळी मुलं झाली. जुळी मुलं. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव बोलत जायचं बरं का. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव दुःख. आणि दोन्ही मुलं बघता बघता मोठी झाली आणि ग्राउंड मध्ये खेळायला गेली. मैदानात महिला मंडळ खेळायला गेले. आता मला सांगा सगळी पोरं कोणासोबत खेळतील, सुखासोबत का दुःखासोबत? सगळ्यात सुखी माणूस. सगळी पोरं कोणासोबत खेळणार? सुखासोबत. दुःखासोबत कोणी खेळानीच हो, कारण दुःख कोणालाच नकोय, सगळ्यांना काय पाहिजे? सुख. दुःखासोबत कोणीच खेळत नाही, सगळे सुखासोबत खेळायचे. दुःख बिचारा रडायला लागला, रडत रडत आईकडे आला आणि आईला म्हणला, आई माझ्या सोबत कोणीच खेळत नाही ग, माझ्या सोबत कोणी खेळतच नाही. आई म्हणली जगाचं सोड, मी सुद्धा तुझ्या सोबत नाही. म्हणजे दुःखाची आई सुद्धा दुःखासोबत, कोणासोबत येते? सुखासोबत. पण पोरगा रडायला लागलं. आईचं महाराज हृदय लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित. आईचं हृदय महाराज. मग आईने काय केली? आयडिया केली. आयडिया. सुखाला बोलवलं जवळ आणि दुःखाला जवळ बोलवलं. सुखाचे कपडे घातले दुःखाला आणि दुःखाचे कपडे घातले दिलं मैदानावर, सोडलं खेळायला. आता सगळे कोणासोबत खेळतील? कोणासोबत हो? दुःखासोबत. कारण दुःखावरती कपडे कोणाचे? सुखाचे. कळलं का नाही का सांगू? आज आपण सुखी आहे पण वरून, आतून. वरून सुखाचे कपडे, आतून आतून दुःख महाराज. दुःखी. सुख पाहता सुख पाहता नवा पाडे, सुख पर्वताए बडे, सुख पर्वताए बडे, सुख पर्वताए बडे, सुख पर्वताए सुख पर्वताए दुःख पर्वताए बडे, सुख पर्वताए सुख पाहता जवा पण दुःख पर्वता एवढे. दुःख आहे महाराज. दुःख सर्वांनाच आहे महाराज. आपल्याला आपण सुखी वरून आहे, आतून नाही. आतून आपण दुःखी आहे. बघा मी नेहमी एक वाक्य सांगतो, पटलं तर बघा. आज माणूस दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे, स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होतो महाराज. दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्याला बघवत नाही महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळका असावं, मळक. लांडगेवाडी. एक वेळ माणसाने मळका असावं पण जळक नसावं. मळ साफ होतो, मळ.
आता लई पावडर आहे महाराज, सर्फ एक्सल, टाईड, गडी, काहींच्या घरी तर वॉशिंग मशीन आहे, मड साफ होणार. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं. कसं असावं? समाधानी असावं. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही. इथं बसलेल्यापैकी अशी कोण आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? त्यांनी हात वर करा. विचार करून हात वर करा बरं का. अहो एकाच सुद्धा नाही. माणूस दुसऱ्याचं चांगलं झालं पाहू शकत नाही. मन आहे महाराज, मन माणसाच्या ताब्यात नाही महाराज. चांगलं विचार करावं, दुसऱ्यांबद्दल चांगलं वागावं. विठाला विठाला. हो, मग सुखी जर व्हायचं असेल तर सुख फक्त देवाच्या भक्तीमध्ये आहे महाराज. देवाची भक्ती केली पाहिजे. आता भक्तीचे प्रकार आहे का? भक्ती कोणती कोणती असते? देशभक्ती, राष्ट्रभक्ती, मातृभक्ती, पितृभक्ती, स्वभक्ती असते का? स्वकीर्ती असते. देश सेवा, राष्ट्रसेवा, मातृसेवा, पितृसेवा. मग भक्ती या शब्दाचा अर्थ काय? देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करण्याच्या क्रियेला काय म्हणतात? भक्ती म्हणतात. देहाचा विसर पडणे म्हणजे भक्ती महाराज. हो, मग भक्ती केली पाहिजे. मग ती कोणती पण भक्ती असेल. बघा, एकदा सुभाषचंद्र बोस आईला प्रश्न विचारतात. सुभाषचंद्र बोस आईला प्रश्न विचारतात, आई मी काय केल्यानं तुला आनंद होईल? विचारणारे कोण आहे? सुभाषचंद्र बोस. कोणाला विचारतात? आईला विचारतात. काय विचारतात? मी काय केलं ना तुला आनंद होईल? आई म्हणली, ज्या दिवशी तुला मी देशासाठी लढताना पाहिल त्या दिवशी मला आनंदाच्या उकळ्या फुटतील महाराज. याला म्हणतात देशप्रेम आणि याला म्हणतात आईन मुलगा. आपल्या आईला आनंद कधी होतो? आपल्या आईला आनंद कधी होतो? नाही नाही नाही, जेव्हा आपलं पोरग नकळत दुसऱ्याची वस्तू घरी घेऊन येतो. आई म्हणते वा वा वा. सोपं नाही महाराज. संस्कार असणं फार महत्वाचं आहे. सुभाषचंद्र बोस यांची आई म्हणतात, ज्या दिवशी तुला मी देशासाठी लढताना पाहिल त्या दिवशी मला आनंदाच्या उकळ्या फुटतील. याला म्हणतात देशप्रेम. मग भक्ती कुठली असू द्या, देशभक्ती असू द्या, राष्ट्रभक्ती असू द्या, मातृभक्ती, पितृभक्ती किंवा देवाची भक्ती असू द्या, भक्ती मनापासून केली पाहिजे. वरवर भक्तीला किंमत नाही, अंतरंगापासून पाहिजे, अंतकरणापासून पाहिजे. हो, अंतकरण माणसाचं शुद्ध पाहिजे, चांगलं पाहिजे अंतकरण. हो, बघा, एखादी स्त्री जर दिसायला सुंदर असेल तर एखादा पुरुष त्या स्त्रीच्या प्रेमात पडू शकतो. एखादा पुरुष जर दिसायला चांगला असेल तर एखादी स्त्री त्या पुरुषाच्या प्रेमात पडू शकते. पण तुमचं अंतकरण जर चांगलं असेल तर अख्खं जग तुमच्या प्रेमात पडू शकतं. हो, अंतकरण चांगलं पाहिजे माणसाचं, आतमध्ये आडी नसावी. हो, शुद्ध अंतकरण पाहिजे महाराज. हो हो, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुला आले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध पाहिजे, अंतकरण शुद्ध पाहिजे, मन शुद्ध पाहिजे. परमार्थ चित्तापासून केला पाहिजे. परमार्थ बघा, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. पण आता सगळं उलट चाललंय, कलियुग आहे. बघा, असं मोठं खटलं कळतं ना तुम्हाला? मोठं कुटुंब, असं मोठं खटलं, श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं, बिन तेलाचं पिठलं. काय करता? कारण घरात एक मत नाही. हो, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत, संसार करण्यासाठी पाहिजे वित्त. वित्त म्हणजे पैसा, अन्न पचवण्यासाठी पाहिजे पित्त आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे चित्त. हो, चित्त महत्वाचं. आणि ते कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र होसी, व्याघ्रहीन खासी सर्व. हो, चित्त माणसाचं शुद्ध पाहिजे, परमार्थ चित्तापासून केलं पाहिजे, अंतकरण शुद्ध पाहिजे. भक्ती करताना मन आपलं शुद्ध पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे. आणि भक्ती कुठली करून फायदा नाही. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. देवाला कोणती भक्ती
मगाशी सांगितलं टाळ्या कशा वाजल्या पाहिजे असं सांगावं नाही लागलं पाहिजे. हो बघा, हाताने टाळी, मुखानं नाम, एवढं 2 तास तुमच्याकडं काम, बाकी काय नाही, तेवढंच फक्त करायचं. हो सुंदर महाराज गायन केलं महाराज. दुसरे ओमकार जगताप कैलास पावरच तयार झाले बाबा, आता काय खरं नाही. वा वा वा, सुंदर सुंदर. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती आपण केली पाहिजे. इथपर्यंत आपण आलोय. मग तुम्ही म्हणाल देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं जे प्रेम आहे ते प्रेम थोडं कुठंतरी कमी करून ते प्रेम देवाच्या चरणी वळवायचं. संकल्पावी माया संसाराची, हीच भक्ती देवाला आवडते. ती भक्ती आपण केली पाहिजे. पण आपण कुठली भक्ती करतो? मनाच्या मार्गाने. मनोमार्गी गेला हो, मनाच्या मार्गाने भक्ती करून फायदा नाही. आपली भक्ती अवघड आहे. समज सांगू का, महिला मंडळ, तुमच्या जवळचं उदाहरण देतो तुम्हाला, तुमच्या जवळचं. आपली भक्ती कशी आहे? कढीपत्ता माहिती आहे सगळ्यांना? कढीपत्ता, कढीपत्ता. मी असंच करू का कीर्तन हळूहळू? कढीपत्ता माहिती आहे ना? झाडावर असा हिरवागार नुसता हलत असतो. काय हा, असा असा शेवटपर्यंत आवाज येऊ द्या. तोडला कढीपत्ता, तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? कढीपत्ता विकत घेतला. रिक्षात घरी आला. कोण? कढीपत्ता.
कडीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, तुम्हाला अनुभव आहे बाबा. 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. तो भाऊबंदात बसला. कडीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कडीपत्ता. वा वा वा. असं वरबाडलं, दिलं त्याला टाकून. असं बोंबललं. कोण? कडीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. कोण? कडीपत्ता. वरून मिरची. ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढले, जेवण वाढले. जेवणाऱ्याच्या ताटात पहिलं काय आला? जेवणाऱ्याने पहिलं उचललं. अरे मला बोलू दे का, नुसतंच कडीपत्ता. अरे ताटाच्या बाहेर त्याला जाऊ दे. मग काय मग आपली भक्ती म्हणजे कडीपत्ता ना प्रॉफिट. अशी भक्ती फायद्याची का महाराज? नाही. संतांनी जी भक्ती केली, संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने गेलं पाहिजे. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. आणि ती भक्ती जर तुम्ही केली महाराज, हो, देवाला जी भक्ती आवडते ती जर केली महाराज, तर नक्कीच तुम्हाला सुख मिळेल महाराज. हो, पण भक्ती करण्यासाठी चित्त माणसाचं कसं पाहिजे? समाधानी पाहिजे ना महाराज. हो, तुकोबरा अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. अजून 10-15 मिनिटं लागतील टॅक्स निघायला. ठेवेले आनंदे तैसेची चित्ते असू द्यावे समान. वा वा वा. सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन आहे महाराज. मला सांगा बरं, बसलेली मंडळी, हे गायन करणं सोपं आहे का? सोपं आहे का? मग मी तरी काय लय एवढा ओरडू इथून. हळूहळू तुम्हाला समजते. गायन करणं सोपं आहे का? अजिबात नाही महाराज. अहो, काहींना नुसतं सा लावायला वर्ष जाते. सोपं आहे का महाराज? सोपं नाही महाराज. त्याचं मागं कष्ट आहे महाराज. हे पखवाद वाजवणं सोपं आहे का? अजिबात नाही महाराज. त्याच्या मागे 7-8 वर्षाचा तप आहे महाराज. सकाळी उठून रियाज करावा लागतो, तेव्हा एवढं सुंदर वाजवतो. सोपं नाही महाराज.
बरं ते जाऊ दे मरू दे. कीर्तन करणं सोपं आहे का हो? हा सोपं आहे का? मग कधी मी घरी गेल्यावर सांगता काय मला? सोपं आहे का? माझ्या पुढे तुम्ही नाहीच म्हणणार. हो बघा मी तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे कळन तुम्हाला. पुरुष मंडळी, रॉकेट आकाशात उडतं, रॉकेट आकाशात उडतं. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय. ऐका बरं का टाळकरी मंडळी, रॉकेट काय उंच उडतंय, पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहित असतं. तसं आमच्या सगळ्यांकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वाटत असेल महाराजांची लई मजा आहे, पण महाराजांचा माग धूर किती निघतो महाराजांनाच माहित का तुम्हाला माहित? सोपं आहे का ते? टाळकरी म्हणजे गायक म्हणजे सोपं आहे? अजिबात नाही महाराज. हो एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढे येऊन, नुसताच कणायचा, महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती? 8 दिवस. किती? 8 दिवस. हो 8च दिवस माझ्यासोबत फिर. तो म्हणला, त्याला म्हणलं तुला दिवसाला 500 रुपये रोज देतो. किती? 500 रुपये. किती दिवस फिरायचं? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देतं, इथं रथी महारथी पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. 8 दिवस. तो म्हणलं ठीक आहे चालतंय. टाकलं त्याला गाडीत, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, ह्या टोकावरून त्या टोकाला. पार 8 दिवस प्रवासाने वैतागला. 9व्या दिवशी त्यांनी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या महाराज आहे. विषय निघला म्हणून सांगतो. 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती? 40. किती? 40,000. दिवसही गाडीत आणि रात्रही गाडीत. घरी जाईल याची गॅरंटी नाही. सोपं नाही महाराज. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे मला. सोपं नाही महाराज. हो तुम्हाला पण वाटत असेल ना आपला मुलगा असा गाणारा निघावा वाजवून. वाटतं का नाही? वाटतं का नाही? वाटतं पण निघत नाही महाराज. एवढं सोपं नाही ना महाराज. याचे दान दे का देवान कुठं तरी गठोड असं आहे का ते? नाही नाही नाही. त्याला प्रारब्ध उत्तम लागतं, प्रयत्न चांगले लागतात, कुणाचा तरी आशीर्वाद लागतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी होत असतात महाराज. विठाला विठाला म्हणून या आनंदाच्या वातावरणामध्ये सगळ्यांनी सामील व्हा. एकदा हाताने टाळ्या वाजवा आणि मुखानं गोड भजन करा. विठोबा रखुमा उदाहरण देतो म्हणजे पटल. महिला मंडळ देवाच्या बाबा राहू द्या बाबा, आता सगळ्यांच्या डोक्याला आहे म्हणजे तुमच्याकडेच बघणार रे. अर्ध मार्केट तुम्हीच घेणार माझं. विठाला विठाला आपला विषय चालला होता देवाच्या भक्तीमध्ये किती ताकद आहे. ऐका तुम्हाला उदाहरण देतो. हो संत सावता महाराज सर्वांना माहिती आहे. संत सावता महाराज मळ्यात बसले होते त्यांच्या चिंतन करत. संत सावता महाराज मळ्यात बसले आणि समोरून देव आले धावत धावत. कोणाकडं? सावता महाराजांकडं. देव धावत धावत आले. देव म्हणले सावता महाराज माझ्या मागं चोर लागले. कोण लागले? कोण लागले?
आता मला बसलेली मंडळी सांगा, खरंच देवाच्या मागं चोर लागले असतील का? देवाच्या मागं चोर लागले असतील का? नाही का? कारण हाच मोठा चोर आहे. तुम्ही म्हणा कसं काय? जणबाई सांगतात, दरीला पंढरीचा चोर, 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 दरीला पंढरीचा पंढरीचा चोर आहे, त्याच्या मागे काही चोर लागू शकत नाही. भगवंत आले सावता महाराजांजवळ आणि म्हणले, माझ्या माग चोर लागले, चोर, मला लपण्यासाठी जागा द्या. सावता महाराज होते ते काय आलतो फालतू कोणी होते का? त्यांनी लगेच ओळखले, हे माणूस कोण आहे? भगवंत आहे महाराज. भगवंत आहे. भगवंत म्हटल्यानंतर सावता महाराजांनी जवळ असलेला विळा घेतला, टार दिशी छाती फाडली आणि भगवंताला हृदयात जागा दिली आणि सांगितली, इथं लपा, इथं साठविला दाता. माता साठविला जातात. देवाला हृदयामध्ये साठवलं, टार दिशी छाती पाडली, देवाला लपायला जागा दिली महाराज. इतिहासामध्ये, वाक्य नीट आहे का, इतिहासामध्ये देवासाठी छाती फाडणारे फक्त दोनच व्यक्तिमत्व, एक म्हणजे संत सावता महाराज आणि दुसरे कोण? जय बजरंगबली. विठाला विठाला देवाच्या भक्तीमध्ये ताकद आहे महाराज. देवाची भक्ती सगळ्यांनी केली पाहिजे. अजून एक सांगू का ताकद तुम्हाला? सांगू का? तुमच्या सगळ्यांचं पाठ असेल, सगळ्यांचं पाठ असेल बघा. एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्हो पात्राला देवान मंदिरात जागा दिली, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. त्यांनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, त्यांनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, त्यांनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, त्यांनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी टाळे टाळे एक साथ मागं बसलेले टाळे टाळे टाळ्या.
विठुरायाची पंढरी विठुरायाची पंढरी सखुबाई जनाबाई बहिणाबाई मुक्ताबाई सखुबाई जनाबाई सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई त्यांचे अभंग ऐकून मन आनंदित होय त्यांचे अभंग हरिनामाच्या गजरात हरिनामाच्या गजरात हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी सुंदर महाराज सुंदर भक्तीतली ताकद महाराज म्हणून सगळ्यांनी देवाची भक्ती मंदिरात जाता का तू महिला मंडळ आहे का तू मंदिरात जातो का काय मागतो देवाकडं आता हसला हसलं पाहिजे महाराज आज लांडगेवाडीची लोकले हसली हसायलाच पाहिजे ज्याला हसता येतं त्याला चार चौघात बसता येतं गर्दीत गर्दीत घुसता येतं हसलं पाहिजे का नाही माणसाने खुश राहावं काय टेन्शन आहे महाराज बघा मंदिरात जाता ना काय मागता देवाकडं अहो काय मागता काय सुखी सुखी भेळ सुखी काय ठेव कोणाला देवाला कोणाला मला आणि बाकीच्यांना म्हणजे सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर आपण स्वार्थी महाराज दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालम पण त्याच्यावर आपली बिडी भेटली आपण स्वार्थी महाराज स्वार्थी लोक देवाला आवडत नाही महाराज स्वार्थी लोक आपलं मागणं वेगळं संतांचं मागणं वेगळं आपलं मागणं स्वतःकरिता संतांचं मागणं समाजाकरिता जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारी हो आपलं मागणं वेगळं संतांचं वेगळं नामदेवरांचं मागणं अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझी या सकळ हरीच्या दसा एकनाथ महाराजांचं मागणं प्रेम सुख देई प्रेम सुख दे लय प्रेम झालं महाराज प्रेम सुख देई प्रेम प्रेमाविना नाही
संतांचं मागणं बघा समाजाकरिता, आपलं मागणं स्वतःकरिता बघा. म्हणून देवाची भक्ती करा. ठेविले आनंदे तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आणि जर चित्तामध्ये समाधान नसेल महाराज, चित्तामध्ये जर समाधान नसेल तर सगळं व्यर्थ आहे. वाहिला उद्वेग दुःखाची आणि भोगने ते फळ संचितात जे भोग आहे ते भोगावंच लागेल. त्याच्यातून सुटका नाही महाराज. भोग भोगावं लागणार महाराज. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं हो भोग भोगावं लागणार महाराज. त्यातून आपली सुटका नाही. मला सांगा बरं बसलेली मंडळी, कर्म झाले त्याची भोगाले, केलं कर्म झाले त्याची भोगाले, केलं कर्म झाले त्याची भोगाले, केलं कर्म झाले त्याची कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म कराल ते भोगावं लागणार. भोगने ते फळ संचितात. हो भोगावं लागतं महाराज. त्या सुटका नाही. जगाच्या बापाला भोगावं लागलं. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा जगाच्या. ते म्हणतात जगाच्या बापाचा. नाही बरोबर आहे तुमचं. काय चुकलं. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोण? भगवान कृष्ण. एकाचा जन्म जेलमध्ये, एकाचा जन्म राजवाड्यात, एकाचा जन्म दिवसा 12, एकाचा जन्म रात्री 12ला, एकाचा उन्हाळ्यात, एकाचा पावसाळ्यात, अष्टमीला 9. ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे महाराज. हो ते भोगावं लागते. त्यात बदल नाही महाराज. हो बघा गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला. त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकन नाही. प्रारब्ध आहे ना महाराज. हो प्रारब्ध भोगावंच लागतं महाराज. हो त्यातून सुटका नाही. बघा एका झाडाची 3 फुलं तोडले. एका झाडाची फुलं तोडली आणि त्याचे 3 हार केले. एक हार देवाच्या गळ्यात गेला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला आणि एक हार प्रेतावर गेला. झाडाचा काय दोष नाही कळलं. कुंभाराने 3 मडकं केले. एक मडकं दहंडीला वापरलं, एक मडकं काल्याच्या कीर्तनाला वापरलं आणि एक मडकं दहाव्याला वापरलं. कुंभाराचा काय दोष नाही कळलं का. अजून सोपं करून सांगू. ऐका नाही आपल्याकडे लई उदाहरण आहे. ऐका पाणी एक आहे, मोटर एक आहे, विहीर आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं नाही कळलं का. अजून सोपं करू सांगू. ऐका एकच बापेन 3 पोर आहे. थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष नाही कळलं का. नाही मग ते तुमचं प्रारब्ध. त्याला मी काय करू
आहे का प्रारब्ध बदलता येत नाही प्रारब्ध जे ते भोगावं लागणार महाराज हो फक्त प्रारब्ध आपल्या हातात नाही कर्म आपल्या हातात आहे कसं वागायचं कसं बोलायचं कसं चालायचं चांगलं बोला चांगलं वागा परमार्थामध्ये आचरण फार महत्त्वाची गोष्ट आहे महाराज चांगलं बोललं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे आचरणाला किंमत आहे महाराज 2 अभंग कमी पाठ असले तरी चालतील एखादी चाल म्हणता नाही आलं तरी चालेल एखादा बोल कमी वाजवता तरी आलं तरी चालेल पण परमार्थामध्ये आचरणाला फार किंमत आहे आचरण चांगलं पाहिजे शुद्ध पाहिजे महाराज हो या सगळ्या गोष्टी साधू संतांनी 450-800 वर्षापूर्वी सांगून ठेवल्या पण लोक ऐकत आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही ऐकतच नाही महाराज आणि जर तुम्ही हे नाही ऐकलं महाराज तर ऐका हे जरी नाही ऐकलं वर्तमान फोटे तुमचे वर्तमान फोटे वर्तमान फोटे तुमचे वर्तमान फोटे टाळ्या बंद का झाल्या ताला ताला
बॉम्बाला कीर्तन कुंकू 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 घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी शेजारी टाळ्या 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 थांबल्या नाही पाहिजे हा या शेजारलीनं बरं नाही केलं मला पंढरीला नेलं ग बया 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 शेजारलीनं या शेजारलीनं बरं नाही केलं मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती मजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती मजा विचार करून न्याय देना विचार माय बहिणीची जग राखणार माय बहिणीची जग असा सरदार शिवाजी राजाजी राजे असा सरदार शिवाजी राजाजी राजे असा सरदार राजाजी राजे असा शिवाजी महाराजाजी राजे महाद्वारी बोल बोल महाद्वारी बोल बोल महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल पिंगळा महाद्वारी बोल बोल पिंगळा माझ्या प्रेम नगरावरी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी 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 वा 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 सुंदर महाराज एकदा गायक वाजण्यासाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे महाराज सुंदर म्हणून साधू संतांचं ऐका 450 850 वर्षापूर्वी संतांनी सांगून ठेवले कमीत कमी ऐका मी मागे सांगितलं लोक चांगलं सांगून ऐकती ऐकतच नाही महाराज आणि आपण कीर्तनात एक सांगितले की लोक वेगळंच करतात मागं माझं कीर्तन होतं गुजरातमध्ये वापीमध्ये आणि त्या कीर्तनात मी एवढंच म्हणलं की जसं पेराल तसं बसलेली मंडळी जसं पेराल तसं
बघू वेल. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो, एक माणूस माझ्या जवळ आला आणि मला म्हणला, महाराज तुम्ही हे बोललेच का? मी म्हणलं काय बोललो? तर म्हणला जसं पेराल तसं. म्हणलं बरोबर तर बोललो, पुरावा आहे, शुद्ध बिजा पोटी आणि फळे रसा गोमटी. तो म्हणला महाराज हे चुकीचं आहे. म्हणलं कसं काय? तो म्हणला शेंगदाणा पेरला, टरफलं आलं कुठून? जे पेरल ते. म्हणलं टरफलाच्या आतमध्ये शेंगदाणा आहे ना? तो म्हणतो नाही नाही महाराज, जे पेराल ते शेंगदाणाला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे. अहो ते मला हालूच देईनी. माझं डोकं बंद झालं. म्हणलं करायचं तरी काय आता? पण मी हुशार महाराज. त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना? उत्तर पाहिजे ना? फुकट देणार नाही. घरी मला चहा प्यायला ने. घरी चहा प्यायला ने. तो म्हणलं चला महाराज. गेलो त्याच्या घरी. त्याला म्हणलं फक्त चहा आणि बाकी काय आणू नको. तो आला कपात चहा घेऊन. म्हणलं फक्त चहा. ज्याला कळलं नाही त्यांनी डबल महाप्रसाद घ्या. तो म्हणला महाराज फक्त चहा आणलाय, खारी टोस बटर नाही आणले. अरे म्हणलं फक्त चहा कप. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा असतं का? म्हणलं बावळाटा मग टरफलाशिवाय कुठे शेंगदाणा. तो म्हणला महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिले अक्कल नव्हती का? म्हणलं आपण एक सांगितलं की लोक वेगळंच करतात महाराज, दुसरंच करणार महाराज. म्हणून संतांनी जे सांगितले त्या मार्गावर चला महाराज. हो, भोगणे ते फळ संचिता. हो, टेन्शन घ्यायचं नाही महाराज. हो, सगळं देवावरती भार घालायचं महाराज. हो, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी हो जे महाराज. हो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आयुष्य जगताना दोन गोष्टी लक्षात घ्यायचं. टेन्शन घ्यायचं नाही, आनंदाने जीवन जगायचं आणि प्रेमाने जग. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेमाने माणसं जिंका महाराज. हो, आणि जे काय असतं ते देवावरती भार घाला. अभंगाचं 14.
तयावरी भार वाहू हा संसार देवाबाई ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. बोलता बोलता बराच वेळ गेला. हो, आजच्या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती आहेत ते आदरणीय परमार्थ स्नेही आपले अंकुश भाऊ राक्षे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. हो, त्यांच्या समोर असलेले कला त्यांचे सहकारी मंडळी उपस्थित आहेत. हो बघा, अंकुश भाऊ इथं उपस्थित आहेत म्हणून मी आवर्जून एक गोष्ट सांगतोय. बघा, एखादा व्यक्ती आमदार खासदाराजवळ उभा राहतो. बघा बरं, ध्यान देऊन ऐका. एखादा व्यक्ती आमदार खासदाराजवळ उभा राहून फोटो काढतो आणि तो फोटो घरी गेलो हॉलमध्ये लावतो फ्रेम करून आणि येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना पार बेजार करून सोडतो. साहेबांचे आपले लई संबंध आहेत. साहेबांचे आपले ताटाला ताट लावून जेवतो आम्ही. साहेब आपल्या शब्दाच्या पुढं, घरी याला बायको ओळखत नाही पण साहेब शब्दाच्या पुढं नाही महाराज. बायको ऐकत नाही पण साहेब शब्दाच्या पुढं नाही. बघा, मी साहेबांचा आहे म्हणणं याच्यात काही वैशिष्ट्य नाही. साहेबांनी म्हटलं पाहिजे हा कार्यकर्ता माझा आहे, याला वजन आहे. तसे अंकुश भाऊ राक्षे आपल्या कार्यकर्त्यांवरती प्रेम करतात, त्यांच्या कार्याची दखल घेतात म्हणून तालुक्यामध्ये त्यांच्यावरती प्रेम करणारी भरपूर माणसं आहेत महाराज. फुकट माणूस एवढा मोठा होत नाही. एक तर त्याचं प्रारब्ध उत्तम लागतं, प्रयत्न चांगले लागतात आणि कुणाचा तरी आशीर्वाद लागतो, तेव्हा एवढा माणूस मोठा होतो महाराज आणि लोक त्यांच्यावर प्रेम करत असतात. असे असणारे अंकुश भाऊ राक्षे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हो, उपस्थित असलेले सगळे मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, तरुण मंडळ उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो. आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी मृदुंगाची साथ दिली, महाराज यांचं नाव पवन महाराज, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे महाराज. हो, तसेच असणारे गायनाचार्य महेश महाराज, दुसरे मुकुंद महाराज, नागेश्वर, सगळे देवाची नाव आहे महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर अशी साथ दिली, त्यांचा मनापासून धन्यवाद महाराज. लक्ष्मण महाराज आमच्या वाडीत होते सप्त्याला, मी म्हटलं कुठंतरी बघितले. हो, तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो महाराज. बालगोपाळ टाळकरी मंडळी, तुमचे मनापासून धन्यवाद. सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे साऊंड सिस्टीमवाले भाऊ, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा वा वा. आपण भरपूर ठिकाणी कार्यक्रमाला फिरतो, साऊंड मोठी, सिस्टीम मोठी, मशीन मोठी, सगळं मोठं, माईक सिस्टीम नुसता धिंगाणा, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ऑपरेटिंग. महाराजांना नेमकं टायमिंगला काय पाहिजे बाबा, बेस पाहिजे, ट्रबल, पण इथं महाराजच ट्रबलमध्ये यायचा. त्यांनी सुंदर अशी ऑपरेटिंग केली महाराज, तुमचे मनापासून धन्यवाद. सुंदर साथ दिली, सर्वांचं मनापासून धन्यवाद. नवनाथ साहेब लांडगे असतील, त्यांनी मला कार्यक्रमासाठी संपर्क केला. आपले गोपाळे महाराज असतील बाळश्रम, त्यांना यायला जमलं नाही, वापीमध्ये त्यांचे भाऊ आले त्या ठिकाणी. तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. झालेली सेवा तुमच्या जनता जनांच्या चरणी अर्पण करतो, सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर